अनाधिकृतपणे कसा पैसा मिळवावा, मग त्याची अय्याशी ते करण्यासाठी ज्या आपल्या त्यावेळेच्या लोकप्रतिनिधींच्या आश्रयाखाली ह्या लोकांनी त्यावेळेला रेट होता 25,000 रुपयाचा. आता तो रेट झाला आहे जवळजवळ 1.5 लाखाचा. ज्या वेळेला मला लोकप्रतिनिधी आणि आजही त्या लोकप्रतिनिधी त्याच जीवावरती, त्याच ताकदीवरती आणि त्या दादागिरीवरती निवडून आल्या, पण या लोकांच्या माफियांकडनं तो 10 लाखापर्यंत जातो. आणि गरीब लोक ते देतात, कारण जर त्यांना नाही दिलं का आपली माणसं आहेतच बसलेली महानगरपालिकेमध्ये, तर ते अधिकारी काय करणार आहेत. तर यांच्या आश्रयाखाली हा असा बाजार चालू आहे आणि त्याचा पहिला भांडाफोड मी करण्यापेक्षा माझ्या शिवसैनिकांनी केला. नमस्कार, बातमीकारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. बातमी मुंबईहून येते, दक्षिण मध्य मुंबईतून येते. मुंबई महानगरपालिकेवरती, या यंत्रणेवरती आणि प्रचंड बजेट असलेल्या ह्या मुंबई महानगरपालिकेवरती गटर, वॉटर मीटर अशा समस्यांचा लोड येतो. कितीतरी कोट्यावधींचं बजेट असलेली ही आपली मुंबई महानगरपालिका आहे. त्यात या बेसिक गरजा आहेत, वीज म्हणा किंवा पाणी म्हणा, यात कुठेतरी चोरीचे प्रकार देखील आढळतात. मुंबईत अनेक ठिकाणी SRAमध्ये हे विषय वारंवार आपल्यासमोर आलेले आहेत. हा विषय पुन्हा घेऊन आम्ही आपल्यापर्यंत आलेलो आहोत आणि आपल्याबरोबर आपल्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे शाखाप्रमुख राजेश कुसळे आहेत. कुसळे साहेब, काय सांगताय, नेमका हा विषय धोबीघाटातून आलेला आहे आणि आपण यावरती तक्रार केली आहे महानगरपालिकेच्या इंजिनियर्सकडे. नेमका काय प्रकार आहे, काय विस्तृत खुलासा द्याल? काय घडतंय धोबीघाटात, काय घडतंय दक्षिण मध्य मुंबईत, बोला. हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून शिवसेनेचे नेते, पक्षप्रमुख आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब, तसेच डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब आणि आमचे लाडके खासदार श्री मिलिंद देवरासाहेब यांच्या नेतृत्वाखाली जी दक्षिण मुंबईच्या याच्यामधनं जी कामं चालवली आहेत किंवा जी शिवसेनेच्या माध्यमातून मराठी माणसांसाठी गटर, मीटर, वॉटर, जी महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या मूलभूत गरजा आहेत त्या देणं हे महानगरपालिकेचं काम आहे आणि तिथे आपला शिवसेनेचा पगडा आहे. आतापर्यंत अशा चोरीचे प्रकार असे भरपूर घडले आहेत, घडत आहेत, त्याच्यापुढेही घडतील, याबद्दल मला काही बोलायचं नाही आहे. पण दक्षिण मध्य मुंबई किंवा दक्षिण मुंबई विभाग क्रमांक 13 त्याच्यामध्ये शिवसेना शाखा नंबर किंवा वॉर्ड नंबर 199मध्ये धोबीघाट गेट नंबर 14 शाहीर अमर शेख मार्गावरील शौचालयापासून ते रंगवाला बिल्डिंग, म्हणजे ऑलमोस्ट माझ्या मते एक 150 मीटरचा तो एक पॅसेज आहे. त्या तिथे आता सर्वांना पाणी तर येते, म्हणजे तसं येणं नाही असं नाही आहे, पण काही लोकांची हाव, स्वार्थ, पैशाच्या पाठोपाठ सत्ता, त्याच्यासाठी जरा अनाधिकृतपणे कसा पैसा मिळवावा, मग त्याची अय्याशी ते करण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबले जातात. त्यातूनच अच्छेलाल म्हणून आहे एक, अच्छेलाल कनोजिया, सद्दाम, सोनू कनोजिया आणि एक पप्पू म्हणून अब्दुल गनीम गब्बर शेख, हे 4 जण आहेत. हे प्रत्येक लाईन, म्हणजे 1ची लाईन, 1.25ची लाईन, लाख रुपये, 1.25 लाख रुपये, 1.5 लाख रुपये देऊन प्रत्येक एक लाईन ते सामान्य माणसांना देतात. आता कधी कधी कोणाला पाणी येत नाही, कधी नाही येत. आता यांचे हातावरचं पोट आहे, त्यामुळे ते पाणी येत नसल्यामुळे किंवा थोडंफार कमी येत असल्यामुळे अशा लोकांची गुंडगिरी, अशा लोकांची दादागिरी जास्त चालली आणि ती जास्त करून फोपावली ती 2017पासून. म्हणजे ज्या आपल्या त्यावेळेच्या लोकप्रतिनिधींच्या आश्रयाखाली ह्या लोकांनी त्यावेळेला रेट होता 25,000 रुपयाचा. आता तो रेट झाला आहे जवळजवळ 1.5 लाखाचा. ज्या वेळेला मला कळालं 22 तारीखला की खोदकाम चालू आहे, रस्त्याचं खोदकाम आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे की सर्व कॉन्क्रीटकरणचा रस्ता चालू आहेत. त्या याच्यामध्ये खोदकाम करत असताना ज्या लाईनी ऑलरेडी होत्या त्या काही निघाल्या आणि निघाल्यामुळे तिकडच्या कॉन्ट्रॅक्टरच्या सुपरवायझरला पकडून ह्या लोकांनी त्या दिवशी 21 तारीखला रात्री बारमध्ये घेऊन गेले. त्याला पूर्ण जे काय करायचं ते पूर्ण त्याची अय्याशी केली आणि त्याच दिवशी रात्री ह्या लोकांनी जवळजवळ 9 लाईनी टॅप मारल्या. जसं हे मला कळालं तसं मी दुसऱ्या दिवशी ती कंप्लेंट केली, महानगरपालिकेला कंप्लेंट केली, पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली. महानगरपालिकेचे त्या दिवशी संध्याकाळी कसं आहे
टायमिंग निघून गेला होता, त्यामुळे ते निघून गेले होते. पण दुसऱ्या दिवशी ते स्वतः येऊन जी कंप्लेंट बघितली, ते स्वतः आले, सर्व पेपरवर्क केलं, बघितलं, तर सर्व त्यांनी लाईन कापल्या आणि त्या 9 लाईनीबरोबर अजून काही 22 लाईनी होत्या, त्या 22 लाईनी देखील कापल्या गेल्या. पण मी पोलीस स्टेशनला गेल्यावरती पोलीस स्टेशनने काही FIR काही घेतलं नाही आहे. ते बोले आम्हाला पत्र द्या आणि ते पत्र तुम्ही महानगरपालिकेला, कारण चोरी झाली आहे महानगरपालिकेची, म्हणून महानगरपालिकेला पत्र द्या. तर महानगरपालिकेचे देखील अधिकारी त्या दिवशी दुसऱ्या दिवशी आले, तिथे पोलीस स्टेशनला बसले. त्यांचं सर्व भरपूर चर्चा झाली, सिनियर साहेबांबरोबर चर्चा झाली आमची आणि त्यांना जसं पाहिजे होतं तसं मी एक पत्र महानगरपालिकेला 22 तारीखला त्याच दिवशी तो डिस्पॅच केला. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली त्या दिवशी आणि त्यांनी त्या दिवशी जे 9 लाईनी जवळजवळ 1.25 लाख ते 1.5 लाख प्रत्येक लाईन विकली होती. ऑलरेडी पैसे पण आले होते त्यांच्याकडे. हे जे 4 जणांची मी नावं घेतली, अच्छेलाल कनोजिया, सोनू कनोजिया, पप्पू म्हणजे अब्दुल गनीम गब्बर शेख आणि सद्दाम हुसेन हा प्लंबर आहे. तो राहतो मला वाटते त्या कुठेतरी नागपाडा का कुठेच्या तरी साईडला तिथे राहतो. तो तिकडनं येतो आणि तो प्लंबर असल्याकारणे हे तिघे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि ह्या 3 कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून हे सर्व चाललं आहे. 22 तारीखला महानगरपालिकेचे आम्ही ते हे केलं, पण FIR काय घेतली नाही पोलिसांनी. पण ते मी पत्र डिस्पॅच केलं. पत्र डिस्पॅच करून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ते 9 आणि 22 ॲडिशनल लाईन तिथे थांबवल्या. पण यांची गुरमी एवढी, एक दिवस थांबले, 23 झाला, 24 तारीखला परत काही लोकांनी त्याच अनधिकृत लाईन परत जोडल्या गेल्या. आणि जसं मला कळालं तेव्हा मी ते परत आपली जी प्रोसिजर चालू झाली आहे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या लाईन कापल्या आणि आता रस्ता खणतायत आता पुढे. त्यावेळेला म्हणजे त्या दिवशी 22 लाईन, 9 लाईन वेगळ्या. कालची गोष्ट, काल जवळजवळ 47 लाईन कापल्या, 47, 1 आणि 1.25ची लाईन असेल. आणि आज जवळजवळ 77 लाईनी कापल्या. तरी अजून माझ्या मते 50 मीटरचा पण रस्ता क्रॉस झालेला नाही आहे. अजून जवळजवळ 100 मीटरचा रस्ता बाकी आहे. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे अंदाजाने बोलतं आहे, नाही म्हटलं तरी 500 ते 600 लाईनी असतील एक-एकच्या. साहेब तो 9 इंचाचा जो पाईप आहे, त्या पाईपचा टॅपिंग मारतात. ते कसं मारतात, तो वरती पाईप असल्यावरती वरच्यावर मारतात पाणी आणि ते प्रेशरने पाणी वरच्या लेवलला आलं की ते निघून जातात. पण ह्या लोकांनी काय केलं आहे, हे जे चोर म्हणा किंवा जे सराईत गुन्हेगार, या गुन्हेगारांनी तो 9 इंचाच्या पाईपमध्ये पूर्ण आतमध्येपर्यंत 9 इंचाच्या पाईपमध्ये तो टॅप मारून पूर्ण तो पाईप आतमध्ये घुसरत, आपल्याला फोटोमध्ये दिसेलच तो घेऊन अशा लाईनी त्यांनी टाकल्यात. आणि त्यामुळे परिसरात धोबीघाटात तर पाणी सोडा, चाळीमध्ये आमची बाजार गल्ली आहे, बाजार गल्लीमध्ये जवळजवळ 9 बिल्डिंग आहेत. महालक्ष्मी दर्शन आहे, हेरांबाईट आहे, ओशनाईट आहे, रंगवाला चाळ आहे, पुढे आमची आगाखान बिल्डिंग आहेत. म्हणजे त्या परिसरामध्ये कोणालाही बूस्टर किंवा पंप लावत नाही तोपर्यंत पाणी येत नाही. पण मला अभिमान वाटते की कालपासून आज सर्वांचे फोन आले, साहेब तुमचं अभिनंदन. बोलो कशाबद्दल अभिनंदन? नाही, आज तुम्ही एवढ्या आता म्हणजे 22, 47, 77 लाईन कापल्यामुळे आज आम्हाला सर्वांना पाणी येते आहे. जे आम्हाला 2 तास लागायचं तो आम्हाला अर्ध्या तासात पाणी येते आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, 9 इंचाच्या लाईनमध्ये जर ह्यांनी एवढ्या टॅपिंग केल्या, आतापर्यंत 77, 22, 47 अजून 300-400 लाईनी आहेत. त्या ह्याच्यामुळे तो पूर्ण पाईपच डॅमेज झाला आहे. कारण ज्यावेळेला मी आज पण जाऊन बघून आलो, त्यावेळेला बघितलं तर काही ठिकाणी त्या पॉईंट मारून ना पूर्ण महानगरपालिकेच्या त्या इंजिनियर्सला विचारलं तर बोलले साहेब काय करायला लागेल आता? तर ते बोलले की आम्हाला आता पूर्ण ती कपलिंगच काढायला लागणार आणि ती नवीन आम्हाला कपलिंग हे करावी लागेल. एवढंच नाही, आता एवढ्या लाईनी त्यांनी टॅप मारल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याकडे जे काय बोलतात ते तो जो स्क्रू असतो, तो आटा असतो की ज्याने ते टाईट करतात आणि पाणी येऊ नये म्हणून त्यांच्या जी साऊथमध्ये सर्व संपल्या. आता टेम्पररी त्यांची एवढ्या आहेत, त्यामुळे त्यांनी कुट्टा मारला लाकडाचा टेम्पररी. आता उद्यापासून अजून लाईनी आहेत. म्हणजे जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 400 ते 450, 500 लाईनी आहेत. साहेब हे सर्व आश्रय चाललेलं महानगरपालिकेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीची आणि आजही त्या लोकप्रतिनिधी त्याच जीवावरती, त्याच ताकदीवरती आणि त्या दादागिरीवरती निवडून आल्या. त्यामध्ये हे सर्व जो व्यवहार चाललेला आहे, आज एका लाईनीला 1.25 लाख ते 1.5 लाख रुपये दिले जातात. गरीब माणसाला परवडत नाही आणि जो पैसे देत नाही त्यांची लाईन कापली जाते. महानगरपालिकेचे अधिकारी येतात आणि कापून जातात. आज तुम्ही विचार करा, मेन लाईन रस्त्याच्या मधोमध जो रस्ता आहे, त्या रस्त्याच्या मधोमध यांची दादागिरी एवढी की रातोरात ते लोक रस्ता खोदतात, 6-7 फूट आतमध्ये जातात. 6-7 फूट आतमध्ये जाऊन एक इंचाचा 1.25 इंचाची लाईन ते 8-9 इंचापर्यंत तो पाईप घुसवतात
असे 400 लाईन विचार करा. प्रत्येकी 2017-18पासून 50,000 25,000चा रेट होता, तो आज 1.5 लाखापर्यंत झाला. म्हणजे त्याच्यावरती व्यवहार बघा किती आहे. माझी तुमच्या चॅनलमार्फत एकच विनंती आहे, मी आतापर्यंत कुठच्या चॅनलमध्ये आलो नाही आहे, पण विनंती आहे की ह्या चौघांवरती आणि स्थानिक लोकप्रतिनिधीवरती FIR दर्ज करावा, जेणेकरून त्यांनी मालमत्तेचं नुकसान केलेलं आहे. जो लोकांचा अधिकार होता, लोकांना पाणी, गरिबांना, मराठी चाळीतल्या लोकांना, त्या बिचाऱ्या लोकांचं गरज आहे. कारण जे सेस भरतात, जे असेसमेंट भरतात, जे प्रॉपर्टी टॅक्स भरतात, जो त्याचा मोबदला भरतात, त्यांना पाणी मिळत नव्हतं. आणि गेले 7-8 वर्ष जे टॅक्स भरत नाहीत ते फुकटचं पाणी वापरत होते. त्यावरती 420चा गुन्हा, 168 खाली हे करा, पब्लिक न्यूसन्स, पब्लिक प्रॉपर्टी डॅमेज अशा पद्धतीचा गुन्हा नोंदवावा, ही माझी आपल्या चॅनलतर्फे विनंती आहे. आणि दुसरं, आज 2 दिवसापासून म्हणजे कालचे 47, आजचे 77, साहेब कालपासून आणि आजपासून सर्वांचे फोन यायला लागले आहे, साहेब तुम्ही हे काम केलेलं आहे, चांगलं काम आहे, सुंदर काम आहे, काही लोकांचं नुकसान झालं हे मान्य आहे, पण काही लोकांपेक्षा 100% पैकी 90-95% लोकांना आता धोबी घाटात देखील चांगलं पाणी येते आहे. चाळीतल्या लोकांना चांगलं पाणी येतं आहे, बिल्डिंगमधल्या लोकांना चांगलं पाणी येतं आहे, टॉवरमधल्या लोकांना चांगलं पाणी येतं आहे. मग फक्त ह्या लोकांची दादागिरी आणि ह्यांना पैसे खाण्यासाठी आणि ते पैशाचा दुरुपयोग करण्यासाठी, त्याच्या सत्तेसाठी, कारण त्यांचा काही तो पट्टा आहे, तो ठराविक एक अमाऊंट आहे, मला बोलायचं नाही ती अमाऊंट, पण ती अमाऊंट देखील त्यांना जाते. ह्याच्या मागे हे पूर्ण षडयंत्र आहे. तर महानगरपालिकेच्या माध्यमातून मला, म्हणजे तुमच्या माध्यमातून महानगरपालिका अधिकाऱ्यांना सांगायचं आहे, वॉर्ड ऑफिसरला सांगायचं आहे, DMCना सांगायचं आहे की ह्याच्यावरती FIR झाला पाहिजे आणि सखोल चौकशी पोलीस करतीलच. पोलिसांना माहिती आहे कुठून लाईन घेतली आहे, कोणी लाईन घेतलेली आहे, सर्व माहिती आहे. आणि जर पोलिसांना काही मदत पाहिजे असेल तर माझ्याकडे ऑलरेडी लेटर्स आलेले आहेत की साहेब आमच्याकडनं ₹1,00,000 घेतले, आमच्याकडनं 50,000 रुपये घेतले, आमच्याकडनं 1.5 लाख रुपये घेतलेले आहे. मी पुरावे देतो तुम्हाला की ह्या लोकांनी, ह्या जे 4 नावं घेतो आहे मी, ह्या लोकांनी आमच्याकडनं पैसे घेतलेले आहेत आणि त्या पैशाच्या बदल्यात आम्हाला लाईन दिलेली आहे साहेब. आणि आता ज्या लाईन कापलेल्या आहेत, लोक खरोखर आनंदित आहेत. हे कोणतं काम आहे? जुनं काम म्हणून हे सगळे नवीन पाईपलाईन आहे, हे सगळे नवीन पाईपलाईन चोरतात आहे इकडनं. जुनं काम आहे ना? तू केलं का? जुनं आहे की नवीन आहे? इकडे पहिला हे सांग, जुनं आहे की नवीन आहे? काम तू केलंय काय? तू नाही केला ना? हा, जुनं आहे की नवीन आहे? काम करतोय मी ही लाईन कुठं ही लाईन, माहिती कुठून आली तो हा तुला नाही माहिती ना? मग हे काय करतो ना मी माझ्या आहे ना ही लाईन कोणी मारली? जेवढी तोडली तेवढं मला जोडायची. तर ही लाईन कोणी मारली आहे? ही लाईन कोणी मारली आहे? तुझी नाही आहे ना? तू नाही मारली ना? तो कॉन्ट्रॅक्टर तू नाही मारली ना? कुशल साहेब, एक प्रश्न होता की हे आपण महानगरपालिकेच्या निदर्शनास आणून दिलं, ह्या इंजिनियर्स किंवा ह्या महानगरपालिकेमधील काही ठराविक अधिकारी याला सहभागी होते का ह्या विषयाला? त्या जेव्हा हे सगळं घडत होतं, हे एवढे मोठे व्यवहार होत होते, तुम्ही आता 500 चोरीच्या लाईनचा उल्लेख केलात, हा पाण्याचा महाघोटाळा म्हणायला पाहिजे दक्षिण मध्य मुंबईतला. काय सांगता तुम्ही, महानगरपालिकेचे अधिकारी याच्यात सहभागी असू शकतात का? काही ठराविक लोक. कसं आहे, कोणावरती आरोप करणं सोपं आहे, मला त्यामध्ये पडायचं नाही आहे, माझ्याकडे तो पुरावा नाही आहे. पण माझ्याकडे हा पुरावा आहे कि हमारा क्या बिगाड़ेगा कौन, हमारा पैसा जाता है उधर, जो हमसे लाइन नहीं लेगा उसका लाइन काट दिया जाएगा. आणि ती वस्तुस्थिती होती, त्यामुळे लोक घाबरत होते आणि त्यांच्याकडे ते जात होते. पाणी माफियागिरी चालली होती असं म्हणाला. माफियागिरी आहे, दादागिरी आहे, कन्स्ट्रक्शनचं आहे. धोबीघाटामध्ये जर तुम्हाला छोटंसं घर बनवायचं असेल तर त्या घराची समजा काही विटा लावायच्यात किंवा काहीतरी आपले कपडे ठेवायचा किंवा कुठेतरी छपरा लावायचा, तर जास्तीत जास्त खर्च ₹1,00,000 1.5 लाख रुपये येतो. पण या लोकांच्या माफियांकडनं तो 10 लाखापर्यंत जातो. आणि गरीब लोक ते देतात, कारण जर त्यांना नाही दिलं का आपली माणसं आहेतच बसलेली महानगरपालिकेमध्ये, त्यांच्या माध्यमातून कारवाई केली जाते. आणि ते ऑलरेडी 2000 माझ्या मते 22-23ला ऑलरेडी झालेलं आहे, दिसण्यात आलेलं आहे. आणि आता ती मोनोपॉली म्हणा किंवा दादागिरी म्हणा किंवा ब्लॅकमेलिंगगिरी म्हणा, जर त्यांच्या विरोधात जर कोणी बोललं की दुसऱ्या दिवशी येऊन त्या बिचारीचा झोपडं तोडलं जाते, तुटलं जाते किंवा पाण्याची लाईन कापली जाते. त्यामुळे ती लोकं गप्प आहेत. पण आता खरोखर काही ठराविक लोक सोडले तर सर्वांना पाणी चांगलं येते आहे. सर्वांना म्हणजे चाळीतल्यांना तर येतेच आहे, धोबीघाटातल्या पण काही लोकांना म्हणजे सकाळचं प्रेशर एवढं सुंदर आहे, संध्याकाळी थोडं प्रेशर कमी होतं आहे.
पण जर अजून ज्या लाईनी तोडल्या, आता जवळजवळ 100-125 लाईनी तोडल्या, जर अजून 300-400 ज्या लाईनी राहिलेल्या आहेत ज्या रंगवाला बिल्डिंगपर्यंत, त्या जर लाईन तुटल्या तर मला वाटते पाण्यासारखं नंदनवन या बाजारगल्ली 7 रस्ते एरियामध्ये असं कुठेच होणार नाही आहे. चांगलं सुंदर पाणीचं नियोजन आहे. कुशल साहेब, अजून एक महत्त्वाचा प्रश्न. आपण महानगरपालिकेच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर महानगरपालिकेच्या इंजिनियर्सने, वॉर्ड ऑफिसर यांनी पोलीस स्टेशनला FIR रजिस्टर करण्यासाठी आग्रही मागणी केली की नाही केली? कसं आहे, आपल्याकडे प्रोसिजर असतात. आता ते महानगरपालिकेकडे मी तो लेटर डिस्पॅच केला आहे. खालून डिस्पॅच वरती जायपर्यंत त्याला 7 दिवस जातात. पण तरी पण मी कॉपी त्याची झेरॉक्स प्रिंटआउट स्टॅम्प मारलेली कॉपी त्यांना वरती नेऊन दिली. पण तरी पण जोपर्यंत ऑफिशियल कॉपी येत नाही तोपर्यंत ती कारवाई करू शकत नाही. पण आता सरळ सरळ ब्लॅक अँड व्हाईट आहे, लाईनी दिसत आहेत, लाईनी कापल्या आहेत. महानगरपालिकेचे अधिकारी आहेत, महानगरपालिकेचे कामगार आहेत. आज गेले सातत्याने 5-6 दिवस ते लोक काम करत आहेत. त्यांचा पगार, त्या अधिकाऱ्यांचा वेळ, त्या अधिकाऱ्यांनी दिलेला जे सामग्री लागलेली आहे, प्रॉपर्टी डॅमेज झालेली आहे, त्यांचा सर्व पगार या माफियांकडनं आणि लोकप्रतिनिधींकडनं घेतला पाहिजे आणि अशा लोकप्रतिनिधींना बॅन केला पाहिजे आणि FIRमध्ये अशा लोकांची नावं आली पाहिजे. बाकीचा तपास हे मी बोलतो आहे, माझ्यावर विश्वास ठेवू नका. माझ्याकडे पुरावे आहेत, मी तुम्हाला पुरावे सादर करतो. पोलिसांना दिले का पोलीस मोठे मोठे गुन्ह्यांची नोंद काढतात, तर हे तर छोटी कामं आहेत, हे आरामात पोलीस काढू शकतात. आणि मला खात्री आहे मुंबई पोलीस, आगरीपाडा पोलीस स्टेशनचे सिनियर आहेत, त्यांनी मला शासन दिलं आहे की साहेब फक्त मला महानगरपालिकेच्या माध्यमातून अर्ज यावा की FIR करावा. मी तुम्हाला सर्वांना 2 दिवसात त्या जेवढे गुन्हेगार असतील त्यांना समोर उभं करेन. हे मला पोलीस स्टेशनकडनं आश्वासन मिळालेलं. फक्त आता कारवाई राहिली आहे ती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडनं. त्याच निमित्ताने मी माझे वरिष्ठ शिवसेनेचे उपनेते सन्माननीय सुनील नरसाळे साहेब आणि प्रमोद मांजरेकर नगरसेवक माजी यांनी आम्ही एक मीटिंग बोलवली आहे सोमवारी 11 वाजता महानगरपालिका जी दक्षिण विभागमध्ये, ज्याच्यामध्ये वॉर्ड ऑफिसर आणि DMC पण येणार आहेत. जेणेकरून कसं आहे की जरी तुम्ही जर पाणी काढतायत, चोरी केली आहे, त्यांना त्यांच्यावरती काय बोलते कारवाई झाली पाहिजे. पण जे गरीब धोबी आहेत, जर त्यांना पाणी येत नसेल, पण आता मला 8 दिवसानंतर कळते की पाणी येते आहे, पण तरी पण त्याची चौकशी करून जर पाणी येत नसेल तर ऑलरेडी माझ्या माहितीप्रमाणे 6 इंचाची लाईन धोबी घाटामध्ये गेलेली आहे. त्या 6 इंच ती फायरसाठी खास ठेवलेली आहे. पण ह्याच्यामध्ये पण गफला केलेला आहे. त्या 6 इंचाच्या पाईपमध्ये पाण्याची लाईन फायरची असल्याने ती फायरची लाईन तर ऑलरेडी गेली आहे, पण त्यातून कनेक्शन कोणाला दिलं नाही आहे, त्यातून कनेक्शन दिलं आहे टॉवरला. आणि ती लोकांना, गरिबांना सांगतात ती फायरसाठी ठेवली आहे. म्हणजे ही दुटप्पीपणा हा कोणाच्या आश्रयाखाली चालतो हे तुम्हाला आणि मला सांगायची काही गरज नाही आहे. आणि ते लोकप्रतिनिधी आहेत तर ते अधिकारी बिचारी काय करणार आहेत? एक फोन आला भल्याभल्यांची फाटते तर ते अधिकारी काय करणार आहेत? तर यांच्या आश्रयाखाली हा असा बाजार चालू आहे. आणि त्याचा पहिला भांडाफोड मी करण्यापेक्षा माझ्या शिवसैनिकांनी केला. मी थोडा पिक्चरमध्ये आलो, माझं नाव असल्यामुळे अधिकारी पोलिसांनी मला चांगली साथ दिली आहे. आणि जेवढे लाईन्स कापले आहेत त्याच्या पुढे अजून तुम्हाला दिसेलच की किती लाईन कापतायत. उद्या या तुम्ही, जसे जसे रस्ते खणतायत तुम्हाला व्हिडिओ आहेत, उद्या या अजूनही लाईनी तुम्हाला दिसतील. माझ्या मते टोटल 500 ते 600 लाईनी आहेत साहेब. 500 ते 600 लाईनी 1-1.25च्या पाईपमध्ये, पूर्ण पाईपमध्ये घुसवतात. म्हणजे जर तळाला जरी पाणी असेल तरी ते खेचून बुस्टरनं. तर गरीब आमच्या चाळकरी बिल्डिंग आता जेवढे आहेत 12 बिल्डिंग आहेत आमच्या, चाळी आहेत, 3-3 माळ्याच्या चाळी आहेत, त्यांना पाणी मिळत नव्हतं. पण आज 2 दिवसापासून ते एवढे आनंदित आहेत, एवढे खुश आहेत की साहेब हे फक्त टेम्पररी असू नये, कारण कोणतरी मग तुमच्यावर दबाव आणणार, कोणतरी दबाव आणणार आणि हे परत जसं चाललं आहे तसं चालेल. मी एकनाथ शिंदे साहेबांचा, मी बाळासाहेबांचा चेला आहे. जे मी बोलतो आहे ते मी करणार आणि मी करून दाखवणार. गरिबांना, सर्वांना, इव्हन धोबी लोकांना पण पाणी द्यायचं कर्तव्य जसं महानगरपालिकेचं आहे तेवढंच लोकप्रतिनिधीचं आहे. पण लोकप्रतिनिधींनी कुठेतरी चुकीच्या मार्गाने स्वार्थ साधण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी करू नये. आता एवढ्यापुरती एवढंच काफी आहे. अजून भरपूर आहे करण्यासारखं. वेळ येईल तसं मी अजून पुढे काही सांगेन. फक्त आता ज्या लाईनी कापलेल्या आहेत त्यांच्यावरती FIR व्हावा, चौकशी व्हावी, पोलीस चांगली चौकशी करतील आणि लोकप्रतिनिधी जर त्याच्यामध्ये दोषी असतील, माझ्याकडे पुरावे आहेत, त्यांनी जर माझ्याकडे मागणी केली मी तेही पुरावे देईन आणि त्यातून जे काही निष्पन्न यायचं आहे ते होईलच. पण ह्यांच्यावरती कारवाई, ह्या 4 लोकांवरती कारवाई ही झालीच पाहिजे, ही एवढी मी आपल्या चॅनलतर्फे विनंती करतो.
हे राजेश कुसळे होते. धोबी घाटातील हा पाणी माफियाचा घोटाळा किंवा हा पाण्याचा घोटाळा, चोरीच्या 500 लाईन, एका लाईनचा ₹1,00,000-1,25,00,000 रेट, ही धक्कादायक बातमी आहे किंवा फार मोठा खुलासा करणारी बातमी ठरते. दक्षिण मुंबईमध्ये धोबी घाटात एवढा मोठा हा उपद्व्याप चालू होता. अनेक वर्षानुवर्ष या गोष्टीची माहिती कुठे उघड झाली नव्हती. राजेश कुसळे यांनी ही माहिती आपल्यापर्यंत मांडलेली आहे. जी मंडळी पाण्याचं ऑफिशियली बिल पेड करतात त्यांच्यावरती कुठेतरी अन्याय होत होता. पाणी व्यवस्थित मिळत नव्हतं. आता अपुऱ्या पाण्याच्या या त्रासाला कंटाळलेल्या लोकांना पुरेसं पाणी यायला लागलेलं आहे, हे देखील यातून स्पष्ट होतं आहे. कॅमेरा पर्सन अल्पेश पवारसह मी अभिषेक शिंदे, बातमीकार, चेहरा मुंबईचा. मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका.